अजून पोर्सनी पाणी आहे. काल जरा पण नव्हतं. पहिला मटका वगैरे माझा पियाचं भरून ठेव. चहा घेतला, चहा आलाय. बरं वाटतंय का? तर दिनेश भाऊंना बोलवलं आहे ते लावायला. ही लाईटच कालपासून लागत नव्हती, पूर्ण अंधार किचनवर. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 12 वाजलेत आणि आत्ता सकाळी 11 वाजता पाणी आलं. त्यामुळे ॲटलिस्ट आंघोळा तरी झाल्या. कालपासून पूर्ण कुठेच पाणी नव्हतं आणि आजपासून पाण्याचा टाईम पण चेंज झाला आहे. सगळं गोंधळच झालं आहे आणि अजून जेवण करायचं बाकी आहे. म्हटलं आज पाणी नाही आलं तर काहीच करणार नाही, कारण का भांडी घासायलासुद्धा पाणी नव्हतं. तर आत्ता आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि आता भाजी घ्यायला आली आहे. तर आज पावभाजी बनवायची आहे. म्हटलं आता पटकन इथं पावभाजीची भाजी घेऊया. पावभाजी कशी पटकन बनते, त्याला एवढा वेळ लागत नाही. ओमकार मिक्स भाजी. पाणी आलं काय? हे पाणी चेंज झालं टायमिंग नाही, आता काम चालू आहे ना. मी असं ऐकलं पाण्याचं टायमिंग चेंज झालं. मला हे दे, फ्लॉवर, वाटाणा, गाजर. चेंज झाला ना तुमचं झाला काय विचारतो मी. अरे हो, तो मला आकाश बोलला तेव्हा कळलं. तर पाणी अजून आहे, म्हणजे 10:30 11 वाजता आलेलं. तर वरच्या रूममध्ये बघायला आले टाकी भरते आहे का. तर इथे मेन टॉयलेट वगैरे आहे, त्यामुळे टाकीला पाणी लागतं. अरे बाप रे, लय मोठं काम झालं माझं. म्हणजे टाकी भरली, थोडीशीच बाकी आहे. पोर्सनी पाणी आहे. काल जरा पण नव्हतं. पहिला मटका वगैरे माझा पियाचं भरून ठेवला. चला, तर आज खूप दिवसांनी एवढा प्रेशरनी पाणी आलं आहे आणि सगळं टाकी वगैरे भरली ना, म्हणजे 2-3 दिवस काय बघायला नको. 500 लिटरची टाकी आपली. तर इथे सगळं पसारा पडला, तर आवरून घेते. तर इथली आमची लाईट गेली आहे, त्यामुळे इथे अंधार पडतो आहे. तर पावभाजीची भाजी रेडी केली आहे, चांगली घाटली आहे, म्हणजे बारीक केली आहे. आणि इकडे फोडणीला घालते. तर मस्तपैकी आपली पावभाजी रेडी झाली आहे बघा. फक्त एक कडाला की झालं. झालं चांगली नक्की का? तर आता जेवण वगैरे झालं आहे, सगळी कामं आटपली आहेत. आणि काल रात्री दिदीचा मेसेज आलेला की तिला ॲडमिट केलं, डेंग्यू झाला आहे. तर मी तिला बघायला चालले जसलोक हॉस्पिटलला. तर म्हटलं सगळी कामं आवरली आहेत आणि कृषिकाला बघायला आईसुद्धा आहेत. म्हटलं जाऊन बघून येऊया. मम्मीला तर काही जमणार नाही, अजून पाय वगैरे दुखतोच आहे. तर आता सगळं आवरलं आहे आणि आता इथून निघते. बघू आता कसं जायचं ते, पटकन कशाने पोचते, बसनी किंवा ट्रेननी. चला, तर आत्ता पोचले चुनावटी स्टेशनला. आता इथून जावं लागणार आहे आपल्याला कुर्ल्याला. कुर्ल्यावरून परत दादरवरनं परत ट्रेन चेंज करून जायचं, म्हणजे 2 ट्रेन चेंज करून जायचं. तर ट्रेन आली पनवेल. चला, तर खूप दिवसांनी ट्रेनचा प्रवास करते. जास्त ट्रेनचा प्रवास आता होत नाही, म्हणजे जास्त गाडीनेच फिरतो बाहेर. आणि आता उतरले कुर्ल्याला बघावं तेव्हा तुम्हाला गर्दी दिसणारच. म्हणजे नॉर्मल दिवस असला तरी आणि कामाचा दिवस असला तरी उतरताना पण एकदम धक्काबुक्की करतच उतरणार. आणि आता इथून आपल्याला जायचं 4 नंबर प्लॅटफॉर्मला. तर तिथून आपल्याला दादरची ट्रेन मिळणार, परत दादरला उतरायचं आहे. तर मी आत्ताच ग्रँड रोड स्टेशनला पोचली. आता इथून शेअरिंग टॅक्सी किंवा बस असते जसलोक हॉस्पिटलला जायला. सो तिकडे आता काय भेटतं आहे बघू आपल्याला. कारण का पहिले मी खूप वर्षापूर्वी यायची योगा शिकवायला इकडे. किरण आणि मी यायचो तेव्हा बस असायच्या, शेअरिंग टॅक्सी असायच्या. शेअरिंग टॅक्सी असेल आणि 155 नंबरची बस असायची. 10 रुपये तिकीट, जी जसलोकच्या इथे आपल्याला सोडते. आता खूप वर्षांनी आले, तर बघू कसं जायचं ते. आणि मला नारळपाणीसुद्धा घ्यायचं आहे दीदीसाठी. तर बाहेर आहेत बसलेले असायचे. तर बघूया, आता सगळं चेंज झालं आहे. आणि हाच तो रस्ता जिथे बस लागते. बस अजूनही आहे, पण आता डेव्हलप झाली आहे. रेड कलरची बस नाही, आता AC वाली बस आली आहे. आणि अजून एक किस्सा सांगायचं झालं तर, किरण आणि मी इकडे योगासाठी यायचो. तर त्याचाही 1 तासाचा योगा असायचा, माझाही. म्हणजे जवळपास 10 मिनिटाचं अंतर असायचं. मग त्याचा लवकर आटपला शिकवून की तो थांबायचा. मग माझं झालं की मी यायची. मग आम्ही एकत्र
चालत यायचो. कॅम्प्स कॉर्नर म्हणजे जसलोकपासून कॅम्प्स कॉर्नर ब्रिजपर्यंत, हा कॅम्प्स कॉर्नरचा ब्रिज आहे, तिथपर्यंत चालत यायचो. मग थोडंफार खायचो आणि मग त्यानंतर घरी जायला निघायचो. असं खूप स्ट्रगल टाईम होता तेव्हा आम्ही या साईडला यायचो. चला, वर त्या काकांना विचारलं, ही 155 नंबर बस आहे का? बोलले हो. पहिली रेड कलरची आपली नॉर्मल बस होती आणि आता जरा डेव्हलप झाली आहे. चला, आता फुल AC. तर आत्ताच बसमधनं उतरले आणि जसलोक हॉस्पिटलच्या इथे पोचले. आता इथे नारळ पाणीचं आहे, तर पुढे चालू आहे का बघूया. तर इथेच मी योगाला यायची. इथून असं वॉकिंग करत 10 मिनटावर आतमध्ये एक बिल्डिंग, तिकडे योगाला यायची. नशीब नारळ पाणीवाला भेटला. कसं आहे रे नारळ पाणी? 100. बापरे, हॉस्पिटलच्या बाजूला तर रेट पण जास्त आहे. दे एक पार्सल काढून द्या पाणी. नारळ मोठे आहेत तसे बघायला गेलं तर फायनली जसलोक हॉस्पिटलला पोहोचली आहे. आता दीदी इथे स्टाफ आहे, त्यामुळे तिने सांगितलं की फर्स्ट फ्लोअरला ये, तिथे विचार, म्हणजे तिचं नाव सांगायचं आहे आणि तिकडे ये डायरेक्ट. हा सेकंड गेट आहे, तो फर्स्ट गेट आहे. बंद आहे वाटतं. हा गेट बंद आहे. आता मला परत फर्स्ट गेटला जावं लागणार आहे, तिथून जायचं आहे. तर हॉस्पिटलच्या इथे पोहोचली आहे. हॉस्पिटलचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आता. आणि दीदी आहे NXमध्ये, त्या साईडला जिथे आई असायची. आता पण हे पण चेंज केलं आहे, कारण का तेव्हा आम्ही आईला आणायचो इकडे. तिकडे सिक्युरिटी स्टाफ आहे इथे. तर आता एवढं चेंज झालं आहे ना सिस्टम सगळी. आईच्या वेळेला डायरेक्ट आम्ही पाठच्या साईडने यायचो, कारण का आई ते ॲडमिट असायची आणि वरती डायरेक्ट पोचायचो. पण आता इकडून तिकडून फिरावं लागलं. फर्स्ट फ्लोअर हेच आहे ना. तर त्या बिल्डिंगमध्ये गेले, त्याने सांगितलं थर्ड फ्लोअरला हा ब्रिज आहे जो NXला जातो, कारण की इथे खाली काम चालू आहे. त्यामुळे त्यांनी अशी सिस्टम केले. चालून चालून दम लागला. इथून मला आता फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. केवढं मोठं हॉस्पिटल, आज पहिल्यांदा एवढं बघते. यायची पण कधी एवढं बघितलं नाही. फायनली पोचली फर्स्ट फ्लोअरला. पोचली मी, झोपली. चहा घेतला? चहा आलाय. बरं वाटतंय का? ताप उतरलाय कमी आता? नाही, गोळी घेतली. चल काळजी घे. सगळे बघतील आता उद्या. तर दीदीला बघून निघाले मी डायरेक्ट. बस पण पटकन भेटली. बसमधनं मी पोचले ग्रँड रोड स्टेशनला, कारण की आता सगळे जॉबवरनं सुटतील, मग ट्रेनला गर्दी होईल. त्याआधी मला घरी पोचायचं आहे. चला, तर आज नॉर्मल ट्रेन नाही, अशी नवीन ट्रेन निघाली आहे, ती आली आहे. तर अशी ट्रेन निघाली आहे ना. फर्स्ट टाईम मी आतमध्ये चढले. तर बघूया याच्यात प्रवास करून. पूर्ण AC आहे, गारगार वाटते. पूर्ण पॅक आहे. चलो, पाऊस लागला की काय? तर पाऊस लागला आणि गाडी पूर्ण पॅक होती. तर पहिल्यांदा AC ट्रेनमधनं प्रवास केला. भारी वाटलं. काय बडबड नाही, भांडणं नाही, काय नाही बायकांची, एकदम शांत. पण आता गर्दी आहे स्टेशनला आणि इकडे कसं ट्रेनमध्ये आतमध्ये चढले की दरवाजा बंद होतो. तर मी जेव्हा योगाला जायची तेव्हा मी इकडे रोज मिल्क प्यायची. म्हणजे योगा शिकवून झाल्यानंतर इथे उतरायची ना, तेव्हा इथे मला म्हणजे आवडीने प्यायची रोज मिल्क. पण आता ते कसं बनतं, काय बनतं काय माहीत नाही, त्यामुळे आता पियत बसत नाही. आता डायरेक्ट कुर्ल्यासाठी ट्रेनला तिकडे ब्रिजवरून तिकडे जाते. तर स्टेशनला उतरले पटकन आणि ट्रेन पण मिळाली. आणि आता घरी नको जायला, आता रस्त्यातनंच इथे जावं आणि मग त्यानंतर घरी जाऊया. लिफ्ट आहे, लिफ्ट. ओ थांबवा, लिफ्ट 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 आली. तर पप्पांच्या इथे पोचली आहे. डायरेक्ट लिफ्टने पटकन आली. काय केलीस? तर आत्ता मम्मीच्या इथून निघाले घरी जायला. खरंच खूप कंटाळल्यासारखं झालं आहे. चला, तर आत्ताच घरी आले. एवढी दमले ना,
आणि आता काय करते, जरा फ्रेश होते, क्रिशिकाला भरवते. आणि आमची ही लाईट जी सकाळपासून गेली होती ते किरणने आणलं ते नवीन, पण ते लावायचं आहे, त्याला जमत नव्हतं कारण का ते पकडून राहायला एवढं जमत नव्हतं. म्हणून आमच्या इथेच जे काम करतात दिनेश भाऊ त्यांना बोलवलं आहे, ते येतील. तर दिनेश भाऊंना बोलवलं आहे ते लावायला. ही लाईटच कालपासून लागत नव्हती, पूर्ण अंधार किचनवर. फायनली लाईट लागली. हा तर मगाशीच घरी आले, सगळी भांडी वगैरे आवरली, क्रिशिकाला भरवलं, चेंज केलं आणि आता आली आमच्या वरच्या रूमवर. किरणने टँकमध्ये छोटे एकदम बारीक बारीक मासे आणलेत, म्हणून तुम्हालाही दाखवूया. सगळं त्याचं रेडी केलेलं टँकमधलं. माते वगैरे एकदम छोटे छोटे ते बघा, छान आहेत ना, कलर पण छान आणलेत. ए कोळंबी आहे. आणि कालच किरणने झाडं वगैरे आणलीत, हळूहळू एक एक त्याने सेटअप करून टाकलं. हा खुश झाली. तर वरती हंतरूण वगैरे घातलं आणि रिटर्न खाली आले हा कॅमेरा ठेवायला. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली, आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.